धपाटे, कारण मुलांची ऑफरच तशी आहे. त्यांना रोजच्या चपात्या भात आणि वरण हे खाऊन कंटाळा आलाय. आणि त्याच्यासाठी मी धपाटे बनवण्यासाठी काय काय घेते बघा साहित्य. हे आहे ज्वारीचं पीठ. नाही गव्हाचं आहे, गव्हाचं. हे गव्हाचं पीठ. हे आहे ज्वारीचं बघा. हे ज्वारीचं पीठ आहे. आणि ही आहे थोडं बेसन पीठ हरभऱ्याच्या डाळीचं. हे थोडं टाकायचं. आणि ह्याच्यामध्ये टाकलाय मी ओवा, टाकला ह्याच्यामध्ये अगोदर. आणि बघा हे टाकायचं लसण, मीठ आणि अद्रकीची पेस्ट. अगं अद्रक वाटली नाहीस तू. आणि हे काय, हे आहेत जिरे. यश हे बघा, ही आहे कढीपत्ता. हे बघा, ही आहे हिरवं मिरचू. आणि धपाट्यामध्ये लाल मिरच्यापेक्षा हिरवं मिरचू जर जास्त टाकला तर ही तळत असताना मिरच्या तेल जास्त टाकायचं, लसण भरपूर घालायचं आणि ते मिरचू धपाट्यासाठी वापरायचं. इतकं टेस्टी लागतंय. तुम्ही करून बघा एकदा. पुन्हा म्हणतात खरंच ताईनं तू दाखवल्याप्रमाणे केलं तर खरंच टेस्टी लागलं म्हणून. तर आता हे हिरवं मिरची और अभी तो करते. ही आहे हळद. ही गावरान हळद घरी दळून घेतलेली. ही मीठ चवीपुरतं. तेवढा का लांबून करायचं. अवघड अवघड. तुम्ही पण दिसले पाहिजे. सरळ असं कर, सरळ धर ना. तुम्ही दिसले पाहिजे ना. दिसलं पाहिजे, ऑटोमॅटिक दिसतेच. वापड व्हायली मला. तिला असं उभा. हे वाला पीठ आता तयार झालेलं आहे. तिंबून झाले माझं पीठ. आता मी करायला लागले धपाटे. दिसत्या.
चिटकुनी मनास पाणी लावायचं. आणि जेवढं पाणी तुम्ही लावतात तेवढं चिटकत नाही. पाणी टाकल्यामुळे चिटकत नाही. हम्म. मी केलेल्या धपाटे तुटते ती मम्मी. तुटण्याचं काय कारण आहे? हम्म? पीठ टाकत नसते तू बरोबर. तुझं जे मिश्रण म्हणजे एकत्र होण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी असतात त्या तुझ्या लक्षात म्हणजे जमत नसतील तुला. आता गव्हाचं पीठ जर जास्त टाकलं हा तर कडक निब्बर होते. हा, मग माझे कडक होतात. ज्वारीचं जर जास्त थोडं झालं हम्म. तर चांगलं येते, तुटत नाही. गव्हाचं थोडं आता टाकायचं. तुमचे कसे नरम. म्हणजे गव्हाचं थोडं टाकायचं असते, हा. थोडं तुटू नये म्हणून. गव्हाचं बिलकुलच थोडं झालं, ज्वारीचं जर जास्त झालं हम्म. मग तुटते. त्याच्यामुळे त्याचं प्रमाण सुद्धा बरोबर होणं गरजेचं असतं. आणि जास्त कोणतं गव्हाचं जास्त जर झालं तर निबर होते. त्याच्यामुळे प्रमाण बी आपल्या लक्षात यावं लागते की कोणतं किती टाकायचं. कारण आणि चवीसाठी थोडंसं बेसन पीठ टाकायचं. हा. तुमचे जसे असे खुसखुशीत मऊ असं. त्याला सुगरण म्हणतात. ज्याला प्रमाण कळतं ना. बायका सगळ्या सारख्याच असतात. पण ज्याला स्वयंपाकाचं प्रमाण कळतं, ज्याच्या म्हणजे स्वयंपाकाला म्हणजे टेस्ट येते, त्याला सुगरण म्हणतात. आम्हाला वेळ आहे मग आता सुगरण. आम्हाला मोजमाप नाही. आम्ही कोणत्या कपानं मोजून घेत नाही. हम्म. सगळं हाताने असं 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 करून टाकतो, तरी बी आमचं कुठंच कमी पडत नाही. पंचतत्वांचा वापर. पंचतत्वाचा वापर महत्वाचा असतो. आता कसं बऱ्याच बायका सगळ्या काय करतात ते ह्या कपानं एवढं, त्या कपानं एवढं, मेजरमेंट अर्धा कप, पाऊण कप, जेवढं पाणी तेवढंच पीठ. असं कशासाठी? आपलं डोकं काय करते? कॉम्प्युटर आहे ना. हम्म. मग एवढं पीठ ही घेतलं तरी एवढ्यानं कसं होईल? हम्म. हे ट्राय करायचं ना. हा, जुन्या बायकांना कोणतं माप जुन्या होत. बायकाला कोणतं मोजमाप होतं? हम्म. कप होते का त्यांच्याकडे मोजून घ्यायला? तरी पण त्या किती परफेक्ट होते स्वयंपाकामध्ये. शिक्षणच नव्हतं. शिक्षणच नव्हतं ना. मग आताच्या बायका शिकलेल्या असताना सुद्धा हम्म. त्यांना मेजरमेंटचा कप पाहिजे. हम्म. आता मी कोणत्या कपाने घेतले? हाताच्या. आता तुम्हाला वाटत असेल की स्वतःलाच नवाजायली, तसा प्रकार नाही बरं का. कोणत्याच ह्याला कोणतंही काय करायचं झालं तर मी कधीच असं म्हणजे कोणती वस्तू मोजून घेत नाही. हे माझं स्वयंपाकाचं वैशिष्ट्य आहे. कारण आपल्या लक्षात यायला पाहिजे की ही वस्तू आपल्याला एवढी करायची तेवढ्याला किती प्रमाण लागेल. ते जर एकदा कळलं ना, डोकं असेल त्याला कळतच. म्हणजे मला डोकं आहे बघा. नाही जरी म्हणत मला डोकं. म्हणून तेवढ्या लांबून आम्ही खाण्यासाठी येतो फक्त.
छान आपलं याचं करायचं. पाणी आता माझे मला ते हाला दाखवायचं. हे बघा माझे आता सगळे धपाटे करून झालेले आहेत आणि ही असेच धपाटे चविष्ट टेस्टी तुम्ही पण करून बघा. आणि मी तर केलेलेच आहेत. आणि माझे धपाटे तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून मला सांगा. आणि मी तुम्हाला दाखवते कसं झालं काय नाही. थोडंसं खाऊन बघते, नाही तर नंतर केल्या केल्या खातेच नाही. नंबर 1 धपाटे करून बघा आणि कमेंट करून मला सांगा की आम्ही तुमच्यासाठी धपाटे केले आणि खूप सुंदर झाले. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे सांगा की माझे धपाटे कसे झाले. धन्यवाद.